नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे वीकेंड. तर आज मला बनवायचे पराठ्यांचे मळून ठेवले, मेथीचे पराठे बनवणारे. तर अशा प्रकारे मळून ठेवले आणि 11 वाजून गेलेले आहेत. तर नाश्ता करायचा राहिला आमचा, कारण ह्यांचे मित्र वगैरे बोलवले परंतु येणार की नाही फिक्स नाहीये. स्वयंपाक बनवायचा आहे त्यांच्यासाठी देखील. तर बघू, अजून फोन आला की मग स्वयंपाकाला सुरुवात करेल. तर आता पराठे बनवून घेते आणि नाश्ता करून घेते. पहिला आंघोळ वगैरे झाले, आज घर आवरायला घेतलं त्यामुळे आमचं सगळंच राहिलं. म्हणजे बाकीची कामं राहून गेली, नाश्ता वगैरे सगळं घर आवरता. आता गावला चिवडा दिला होता सकाळी सकाळी खायला मी, सो त्यामुळे तिला काही जास्त भूक नसेल आता. परंतु पराठे खातील सगळेजण. आणि राघवही उठले, त्यालाही दूध पाजले, त्याची आंघोळ राहिली तर त्याला आंघोळ देखील घालायचे. 11:15 वाजले. चला मी पटकन लागते पराठे बनवायला. नमस्कार मंडळी, तर अशा प्रकारे इथे 2 मेथीचे ठेपले, अर्धा आवाकाडो घेतलाय आणि थोडंसं दही घेतलंय. तर आता हा माझा ब्रेकफास्ट आहे, कारण मी सकाळपासून काही खाल्लं नाही, चहा घेतलाय फक्त. तोही खूप लेट घेतलाय, 11 वाजता वगैरे. तर आता मी हा ब्रेकफास्ट करते, म्हणजे माझं दुपारचं जेवणच म्हणू शकता. आणि नंतर एक 4-5 वाजता थोडंसं काहीतरी खाणार आहे. सो एवढंच जेवण जेवते मी सध्या तरी, वजन कमी करायचंय म्हणून. तर चला आता मी ब्रेकफास्ट करते आणि गावलाही दिलाय, माझे मिस्टरही करतील आता. तर जेवण झालं की स्वयंपाकाला लागेल किंवा बाहेर जायचंय. काम आवरलंय घरातलं, त्यामुळे काही जास्त टेन्शन नाही. तर चला या ब्रेकफास्ट करायला. नमस्कार मंडळी, तर आम्ही आता निघालेलो आहोत लुलूला. तर असं फिरायला निघालोय. दुपारी नाश्ता केला आणि निघालोय. जेवण काय केलं नाही उशिरा उठल्यामुळे. तर आज IPL आहे, आज मुंबईची मॅच आहे. तर कदाचित आम्ही मॅचपर्यंत येऊ आणि असंच फिरायला सहज निघालोय. तर काहीतरी थोडंफार शॉपिंग वगैरे करू, व्हेजिटेबल्स वगैरे, आणि काही आवडलं तर घेऊ, कारण घरात बोर झालं होतं खूप. सो त्यामुळे आता आम्ही निघालेलो आहोत. आणि इथे गाव आणि राघव देखील आहे. तर गावला सुट्ट्या लागल्यात आता उन्हाळ्याच्या नाही, कोणत्या सुट्ट्या आहेत गाऊ? विंटर ब्रेक आहे ना? मग हा, गाऊ आता ग्रेड 2 ला जाणार आहे. सो त्यामुळे त्यांना एक 15-3 आठवड्याच्या सुट्ट्या आहेत. आणि आता गाऊ घरी आहे. ती खूप खुश आहे सध्या आणि खूप मस्ती करते. रोज दिवसभर तिची मस्ती चालू असते. त्यामुळे आता काही व्हिडिओ बनवायला एवढं काही वेळ भेटत नाही. सो बघूयात आता, जसं भेटेल तसं आपण मी बनवणार आहे व्हिडिओ. तर आता आलेला आहे लुलू. आणि आम्ही इथे ग्रोसरी सेक्शनला गेलो होतो. तर आम्हाला फिश घ्यायचे होते. तर माझे मिस्टर फिश घेत होते आणि आम्ही इकडे तिकडे दूध वगैरे, भाज्या वगैरे घेत होतो. तर इथे मॅजिक बुलेट वरती ऑफर आहे. मॅजिक बुलेट हा मिक्सी आहे, म्हणजे ज्यूसर वगैरे, स्मूथी मेकर. तर 89 ला भेटणार आहे. 50 दिरहम शॉपिंग केल्यानंतर लुलूमध्ये. तर आमची झाली होती, तर आम्ही घेतला यातला. गाऊ ते गर्ल्स साठी नाही आलं ना अजून. ते छान वाले घ्यायला लागेल ना तुला. ते 5 पीस घ्यायला लागतात. तर हे हा, मग एवढे घेणार आहे का आपण? घ्या ना. आणि इथे त्या मॅजिक बुलेटच्या स्मूथी मेकरची वॉरंटी देखील होती. सो माझे मिस्टर वॉरंटी कार्ड घेत होते आणि एवढी सारी शॉपिंग केली होती आम्ही. जास्त काही शॉपिंग नाही केली, परंतु कसं होतं की सारखंच जातो, वीकली वगैरे जाणं होतं बाहेर, त्यामुळे जेवढं लागेल तेवढंच घेतलं होतं. आणि गावची मस्ती नेहमीप्रमाणे चालू होती. आणि इथे राघवला मी कार सीटमध्ये पॅक केल्यानंतर राघव सारखाच गाऊला म्हणत होता की वरची लाईट लाव, म्हणजे गाडीमध्ये जी लाईट आहे ती. आणि त्याला खूप मजा वाटते लाईट वगैरे लावायला, कारण कसं असतं की गाडीमध्ये दुसरं काही दिसत नाही, लाईटच असते फक्त. आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला. तर इथे राघव पाहू शकता, झोप आली होती त्याला खूप. सो तो गाडीमध्ये झोपी गेला. त्यानंतर आम्ही गेलो होतो घरी. नमस्कार मंडळी, तर आम्ही आताच बाहेरून जाऊन आलो लुलूवरून. आणि राघवला झोप आली होती, परंतु दूध पिला आणि पूर्ण खेळायला लागला. सो मी आता फिश आणलेत, तर मॅरिनेट करून घेते आणि तुमच्यासोबत शेअर करते की मी फिश कसे मॅरिनेट करते. तर सॅल्मन आणलेला आहे आणि तुम्ही असे स्लाइसवाले कोणतेही फिश मी जो मसाला आता बनवणार आहे त्याने केले मॅरिनेट, तरी खूप छान लागतात टेस्टला. तर तुम्हाला दाखवते मी कसं बनवते. एकदम सिंपल आहे, एकदम 10 ते 5 मिनिटांमध्ये बनणार आहे.
आणि मला इथे ब्रोकली फ्राय करायची होती, तर माझा फिशचा जो लावून उरलेला मसाला होता हिरवा, तर त्याच्यामध्ये मी ब्रोकली मिक्स करून ठेवली, चोळून ठेवला होता तो मसाला ब्रोकलीला आणि अशा प्रकारे फक्त तेलामध्ये टाकून दिली. थोडंसं सॉल्ट टाकलं होतं एक्स्ट्रा ब्रोकलीसाठी आणि थोडं ब्लॅक पेपर देखील टाकायचे वरून. तुम्हाला जर आवडत असेल, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. त्याच्यामध्ये तुम्ही लेमन स्क्वीज करू शकता नंतर. तर अशा प्रकारे आपली प्लेट तयार होती जेवणाची आणि पाहू शकता खूप छान, टेस्टलाही खूप सुंदर लागतात. नमस्कार मंडळी. तर जेवण वगैरे झाल्यानंतर मी राघवला झोपवलं दूध वगैरे पाजून. त्यानंतर मी जरा वेळ रेस्ट घेतली, 1 तास वगैरे रेस्ट घेतली. आता मी ठेवला चहा आणि मला आता आवरायचं आहे किचन. तर किचन टेबल वगैरे आवरून ठेवलेलं आहे मी, सगळं पुसून वगैरे ठेवलं. फक्त भांडे जे जुने भांडे आहेत सकाळी वॉश केलेले तर ते लावून द्यायचेत आणि नवीन आहेत ते वॉश करून ठेवायचे. आणि आज पटकन आवडते, 5:30 वाजलेत आता संध्याकाळी. आता मी तर काही जेवणार नाहीये. तर माझ्या मिस्टरांनी गावला आणि माझ्या मिस्टरला फिश आहे, तर अजून थोडंफार काही लागलं तर बनवेन. आणि आता 6 वाजता मॅच चालू होईल, सो त्यामुळे मी पटपट आवरून घेणार आहे. राघवही झोपलेला आहे, सो पटकन काम आवरून होईल. आणि सकाळी बरंचसं म्हणजे माझ्या मिस्टरांनी मी दोघांनी मिळून घर आवरलं होतं, सो त्यामुळे आता काही जास्त नाही आवरायला. फक्त भांडे वॉश करून ठेवायचे, भूक लागल्यानंतर जेवायला बनवायचे आणि जेवायचं संध्याकाळचं. तर आता 5:30 वाजलेत, तर पटकन आवरून घेते, चहा वगैरे पितो आरामात आणि मग बोलते तुमच्यासोबत. नमस्कार मंडळी. तर राघवसाठी डाळ भाताचा कुकर लावलाय, ड्रमस्टिक लावलाय त्याच्यामध्ये एक मी, आणि ते झालाय आमचा चहा रेडी. बरं. आणि आता मॅच लागेल एक 10-15 मिनिटांमध्ये, तर मॅच वगैरे पाहू आणि मग आरामात चालणार आहे संध्याकाळ, कारण मुंबई इंडियन्सची मॅच आहे आज. तर आणि आम्ही इथे मॅच बघतोय फोनवरती, कारण आमचा टीव्ही बिघडलाय. तर टीव्हीला स्क्रीन मिररिंग पण होत नाही आणि टीव्ही ऑनही होत नाही. तर बघू नेक्स्ट वीकमध्ये वगैरे नवीन घ्यायचा प्लॅन आहे. अजून काय नवीन म्हणजे असं घ्यायचंच असं नाही आहे, परंतु एखाद्या वेळेस आम्ही घेऊ, कारण नेक्स्ट वीकमध्ये ईदच्या ऑफर चालू होतील, सो त्या ऑफरमध्ये भेटून जाईल. तर यात तुम्ही सगळे मॅचेस पाहत असाल, आणि कारण संडे आहे तर सगळ्यांना सुट्ट्या असतात. आणि यानंतर मॅच संपल्यानंतर आम्ही निघालो होतो इंडियन स्टोअरमध्ये अदिलला. तर तिथे सर्व महाराष्ट्रीयन म्हणजे सगळं ऑइल वगैरे, किराणा वगैरे भेटतो. तर प्रॉपर सर्व तिथे देवाचं सामान वगैरे भेटतं. आणि आम्हाला घ्यायचं होतं ऑइल, कारण माझं कोल्ड प्रेस ऑइल आहे तर ते संपायला आलं होतं, सो मी तिथून कोल्ड प्रेस ऑइल वगैरे आणि अजूनही काही भेटलं तर घेत असते. आणि त्यानंतर आम्ही सिटी सेंटरला आलो. तर सिटी सेंटरला गाऊला खायची होती आईस्क्रीम. तर गाऊ आणि माझे मिस्टर आईस्क्रीम खात होते आणि इथे राघवलाही टेस्ट करवली आम्ही आईस्क्रीम. पहिल्यांदाच राघवने टेस्ट केली होती. फर्स्ट टाइम आईस्क्रीम खाल्ली तरी. नमस्कार मंडळी. तर आम्ही चाललो खूप बॉक्सला, राघव आणि मी आणि माझे मिस्टर आणि गाऊ खाऊन येतात. गाऊला बर्गर घेतलाय आम्ही सो, आणि त्यासोबतच आईस्क्रीम देखील घेतले, त्यामुळे ते खाऊन येतात. यानंतर आम्ही होम बॉक्समध्ये आलो होतो. तर इथे तुम्ही पाहू शकता हे ग्लासचे डिस्पेन्सर घेतलं आम्ही. तर मी तेच घेण्यासाठी आले होते ॲक्च्युली. आणि आता गरमीचे दिवस चालू होत आहेत, सो पाणी वगैरे ठेवण्यासाठी, फ्लेवर वॉटर बनवण्यासाठी तो डिस्पेन्सर खूप कामाला येईल, सो त्यामुळे मग मी घेतला. त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी जायला. काय करतोय बेब बेब बेब? काय करते तू? चालवायची गाडी तुला पुढं जात नाही जात, पुढं जात नाही राघवची कार. हा चालवा. दीदी बसली दीदी बसली. नमस्कार मंडळी. तर आम्ही लुलूला गेलो, तेव्हा लुलूवरून काय काय सामान आणलं तुमच्यासोबत मी शेअर करते. जास्त म्हणजे कपडे वगैरेच आहेत, परंतु स्पेशल असं काय आणलं तर ते तुम्हाला दाखवते. नमस्कार मंडळी. तर आम्ही आत्ताच आदिल आणि सिटी सेंटर दोन्हीकडे जाऊन आलो. तर आम्ही दुपारी लुलूला गेलो होतो आणि लुलूवरून आम्ही आणला आहे हा मॅजिक बुलेटचा स्मूथी मेकर. तर कसा निघेल माहिती नाही, 89ला भेटला आम्हाला हा, आणि 189 प्राइस होती, परंतु ते शॉपिंग केल्यानंतर आम्हाला 89लाच भेटला. सो माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती असा छोटासा मिक्सर आपल्याकडे पाहिजे. तर बघूया आता हा कसा निघतो. 1 वर्षाची वॉरंटी आहे याची. तर मला म्हणजे खूप दिवसापासूनची इच्छा आज पूर्ण झाली माझी यूज करायची. तर बाकीच्या आहेत तर ते खूप महाग आहेत, परंतु म्हटलं माझ्याकडे 2 मिक्सर आहेत तर गरज नाही सध्या तरी मला नवीन घेण्याची. तर हा 89लाच होता.
आणि हौसही होईल म्हणून मी म्हटलं हा घ्यावा. आणि सोबतच काही कपडे आणलेत, बाकी काही नाही, गाऊसाठी कपडे आणलेत. तर अजून मी आत्ता सिटी सेंटरवरून येताना होमबॉक्सला गेले होते आणि तिथून आम्ही ग्लासचे 2 बरण्यांचे डिस्पेन्सर आणलेत. तुम्हाला दाखवते मी ते. तर हे अशा प्रकारे आहेत 2 डिस्पेन्सर आणि हे फक्त 39 दिरहमला बसलेत. त्याला स्टँड आहे. आणि सोबतच आम्ही आदिलवरून काय काय आणलं तर तुमच्यासोबत मी शेअर करते, कारण ऑफर होती आदिलला. तर इथे हे 2 मक्केचा आटा आणलाय, मक्याचं पीठ म्हणतात त्याला. तर मी म्हणजे मी मक्केच्या पिठाच्या भाकरी कधी खाल्ल्याच नाही, सो म्हटलं आज ट्राय कराव्यात. तर 2 पॅकेट आणलेत मी आणि हेल्दी असतात त्यामुळे. तर ऑइलवरती ऑफर होती, सो मी ऑइलचे 4 बॉटल्स आणल्यात, कारण मला ऑइल लागतं बऱ्यापैकी, कोल्ड प्रेस्ड ऑइल. तर 3-4 महिने तरी मला याचा आणि गाऊसाठी एक मॅजिक मॅगी मसाल्याचं पॅकेट आणलंय. तर मला गाऊसाठी रागीचे नूडल्स बनवायचे, त्यासाठी आणलंय हे. तर हे आहे पिकॉकचं कोल्ड प्रेस ऑइल आहे, ग्राउंडनट ऑइल. तर हे 20 दिरहमला होतं तिथे, सो मी 4 बॉटल आणलात. आणि मक्याचा आटा हा आहे 5.5 दिरहमला 1 किलो होता, तर ते 2 किलो आणलाय, पिकॉकचाच आहे. तर एवढं सामान आणलंय आम्ही आदिलवरून. काय राघव? तर मी संध्याकाळची जेवत नाही, गाऊने तिथेच बर्गर खाल्लाय. माझ्या मिस्टरांना आता फिश आहे, तर फिश देणार आहे मी. आणि राघवलाही झोपवायचं आम्हाला. तर मी आजचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.